ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। नीट पेपर फुटी प्रकरणात प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांना अटक झाली आणि त्यानंतर आता त्यांच्या संपत्तीची लातूरमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे। लातूर शहरालगतच्या खोपेगाव शिवारात मोटेगावकर यांनी तब्बल 8 एकर परिसरात भव्य प्रकल्प उभारल्याची माहिती समोर येते। त्यापैकी 2.5 एकर जागेत टोलेजंग इमारतीचं बांधकाम सुरू आहे। भविष्यात शाळा आणि कॉलेज सुरू करण्याचा त्यांचा इरादा असल्याची चर्चा आहे। शहरापासून अगदी जवळ उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे आता मोटेगावकरच्या आर्थिक व्यवहारांबाबत सुद्धा विविध चर्चा रंगू लागल्यात। मोटेगावकर याच्या संपत्तीची सध्या चर्चा सुरू आहे। 2.5 एकर जागेत टोलेजंग इमारतीचं बांधकाम करण्यात येणार आहे आणि यात संपत्तीची सध्या चर्चा सुरू आहे। नीट पेपर फुटी प्रकरणात मास्टरमाइंड ठरलेला शिवराज मोटेगावकर आरसीसीचा संचालक आहे। दरम्यान नीट पेपर फुटी घोटाळ्यात नागपूर कनेक्शन समोर आलेला या रॅकेटचा नांदेड पॅटर्न तपासताना सीबीआयच्या रडारवर आता नागपूर इथला आलोक नावाचा संशयित मास्टरमाइंड आलाय। या आलोकनंच किमान 1000 विद्यार्थ्यांना नीटचा पेपर विकल्याचा दाट संशय केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला आहे। नीट घोटाळ्याच्या तपासात नागपूरच्या आलोक या गूढ नावाभोवती आता सीबीआयचा फास आवळला जातोय। सीबीआयच्या प्राथमिक चौकशीत समोर आलेले त्याचे कारनामे थक्क करणार आहेत। आलोकनं देशभरातल्या आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या जवळपास 1000 विद्यार्थ्यांपर्यंत थेट किंवा दलालांमार्फत पेपर पोहोचवल्याचा संशय आहे।